नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 2 म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर उद्या तुमची शेवटची तारीख आहे, राईट। तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म अजूनही भरलेला नाही त्यांनी ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे। ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यांनी निश्चिंत राहा। पुढच्या डेट्स जे आहेत ते आपल्या ग्रुपवरती ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे, पण त्याच्या पुढचे पण अपडेट्स तुम्हाला वारंवार आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यांनी जॉईन करून घ्या। म्हणजे पूर्ण प्रोसेस बद्दल आणि त्यानंतर पूर्ण तुम्हाला 3 वर्षे जे डिप्लोमा आहे, पॉलिटेक्निक आहे, जे पॉलिटेक्निकचे अपडेट्स आहेत ते सर्व आपल्या ग्रुपवरती मिळत जातील। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना विनंती आहे, ज्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राइब करून घ्या। पूर्ण तुम्हाला अपडेट्स जे आहेत ते सबस्क्राइब केल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन ची माहिती होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 2 भरत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, तर कॅप राउंड 2 भरत असताना तुम्हाला जे पहिलं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते तुमच्या मनासारखं नाही, मग तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं, आता तुम्ही काय केलं, कॅप राउंड 1 ला तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं नाही, राईट। मग तुम्हाला त्या कॉलेज पेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे, त्याचं नावच आहे नॉन फ्रीज केला तुम्ही 1000 रुपये भरून, त्यालाच आपण बेटरमेंट सुद्धा म्हणतो। मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे, राईट। मग तुम्हाला जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले कॉलेजेसच टाका, राईट। आणि नुसतं तुम्ही नाही सर मला कम्प्युटरच ब्रँच पाहिजे, नाही सर मला ITच ब्रँच पाहिजे, तर आता मी जे वातावरण बघतोय सध्या, मला जे कॉल्स येत आहेत, मला जे मेसेजेस येत आहेत महाराष्ट्रामधनं पूर्ण विद्यार्थ्यांचे, तर मी असा ॲनालिसिस केलेला आहे की प्रत्येक विद्यार्थी ज्याला 60% आहेत तो बी कम्प्युटरच म्हणतोय, ज्याला 55% आहेत तो पण ITच म्हणतोय, तर आणि ज्याला 95% आहेत, ज्याला 97% आहेत तो पण ITच म्हणतोय, तो पण कम्प्युटरच म्हणतोय। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला कॉलेज मिळणार आहे। गव्हर्नमेंट कॉलेज म्हणल्यानंतर आता प्रॉपर मी तुम्हाला नांदेडचा जर कट ऑफ सांगितला, नांदेडला कम्प्युटर ब्रँच नाही, नांदेड पॉलिटेक्निक जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज, तर त्याला कम्प्युटर ब्रँच नाही, IT ब्रँच आहे। तर ITचा ओपनचा जवळपास 95% हा कट ऑफ आहे ITचा। तर गव्हर्नमेंट कॉलेज म्हणल्यानंतर त्या ठिकाणी कट ऑफ ITचा हाय जाणारच आहे, राईट। मग तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज नुसार कम्प्युटरच पाहिजे किंवा ITच पाहिजे तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज घेऊ शकता, राईट। प्रायव्हेट कॉलेजचे ऑप्शन फॉर्म 2 भरत असताना ते कॉलेजेस तुम्ही टाकू शकता। आणि ज्यांना आता काही विद्यार्थी आता सगळेच कम्प्युटर IT म्हणत असतील, तर माझा असा तुम्हाला सल्ला आहे, काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला जर समजा एखादी दुसरी ब्रँच घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर इलेक्ट्रिकल घ्या, त्यानंतर तुम्ही सिव्हिल घ्या, मेकॅनिकल घ्या, असे सुद्धा ब्रँचेस, खूप सारे ब्रँचेस आहेत, त्या ब्रँचेस सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता प्रत्येक विद्यार्थ्याचं मला प्रश्न असते, सर सगळ्यात चांगली ब्रँच कोणती आहे, कोणत्या ब्रँचला फ्युचरमध्ये खूप व्हॅल्यू आहे, ठीक आहे। तर माझं असा वैयक्तिक सल्ला आहे, तुम्ही जर कोणतीही ब्रँच घ्या तुम्ही, ठीक आहे, पॉलिटेक्निकला तुम्ही कोणतीही ब्रँच घ्या, त्या ब्रँचमध्ये 1 नंबरला राहा, त्या ब्रँचमध्ये तुम्ही 1 नंबरला राहा, त्या ब्रँचचं पूर्ण नॉलेज जे आहे ते प्रॉपर गेन करा, राईट। मग तुम्ही तसं जर केलात तर तुम्हाला 100% फ्युचरमध्ये खूप स्कोप आहे, राईट। तुम्ही घ्याल IT घ्याल, कम्प्युटर घ्याल किंवा अजून सर्वात चांगले ब्रँचेस तुम्ही घ्याल, पण तुम्हाला जर त्या ब्रँचमध्ये तुम्ही घेतल्यानंतर प्रॉपर अभ्यास केला नाही, प्रॉपर नॉलेज घेतलं नाही, मग ती चांगली ब्रँच मिळून तुमचा काही फायदा नाही। त्यामुळे तुम्ही कुठलीही तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे, आता विद्यार्थी काय करत आहेत, तो IT घ्यायलाय म्हणून मी पण ITच घेईल, तो कम्प्युटर घ्यायलाय म्हणून तो पण कम्प्युटरच घेईल, राईट। एखादा इलेक्ट्रिकल घ्यायलाय म्हणून तो पण तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे, ठीक आहे, तर ती ब्रँच घ्या। किंवा
आता फ्युचरमध्ये त्याला जॉब आहेत का नाही, गव्हर्नमेंट जॉब आहेत का, प्रायव्हेट जॉब आहेत का, ठीक आहे, असे खूप सारे प्रश्न आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे डिप्लोमा करून, तर त्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल ही ब्रँच घेऊन तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब डिप्लोमावरती सुद्धा ॲज अ ज्युनियर इंजिनियर मिळू शकतो. राईट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे, ज्या फील्डचं थोडंफार तरी तुम्हाला नॉलेज आहे, किंवा ज्यांना काहीच माहीत नाही, मग तुम्ही एखादी ब्रँच निवडायची आणि त्याचा प्रॉपर अभ्यास करायचा, नॉलेज गेन करायचं. भविष्यामध्ये प्रत्येक ब्रँचला स्कोप आहेच, पण तुम्हाला त्याच्यामध्ये टॉप राहता यायला पाहिजे. राईट. तर आपला मेन विषय आहे कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म 2 भरत असताना काय काळजी घ्यायचं. जे काही तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, राईट, ते कॉलेज तर तुम्हाला ह्या ठिकाणी त्या कॉलेजला तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नाही. राईट. मग तुम्ही काय कराल, कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरत आहात. ठीक आहे. आता तुम्हाला जे बी कॉलेज मिळालेलं आहे अगोदर, समजा एखाद्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळाले, राईट, गव्हर्नमेंट कॉलेज मिळाले, गव्हर्नमेंट कॉलेज समजा फॉर एक्झाम्पल नांदेडची इलेक्ट्रिकल ब्रँच मिळाली. राईट. तुम्ही म्हणाल सर तुम्ही नांदेडचंच नाव घ्यायलात, तर प्रॉपर मी नांदेडचं आहे. नांदेडला आपले ऑफलाईन क्लासेस आहेत, त्यानंतर आपण ऑनलाईन क्लासेस पण घेतो. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे आहेत तर बॅचेस सुरू झालेले आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचे आहेत तर ऑनलाईन क्लास कसा करायचा, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन करा प्रॉपर. तुमचं नाव, त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पुन्हा तुमचं नाव, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, मग पासवर्ड आता तुमचा जीमेलचा टाकायचा का, ह्याचा टाकायचा का, कोणताच टाकायचा नाही, तुम्हाला मनाने तुम्हाला जे लक्षात राहील असा पासवर्ड तिथे क्रिएट करायचा आहे. मग लॉग इन करा, रेकॉर्डेड कोर्समध्ये जा. रेकॉर्डेड कोर्समध्ये तुम्हाला 2 नंबरला बेसिक मॅथमॅटिक्स M1 हा सब्जेक्ट दिसेल. त्यामध्ये टोटल तुम्हाला युनिट वाईज, चॅप्टर वाईज सिलेबस करून दिलेला आहे. तर फर्स्ट जो चॅप्टर आहे लॉगॅरिथम, त्याचे पहिले 10 व्हिडिओ आणि त्याचे नोट्स फ्रीच आहेत, एकदा तुम्ही बघून घ्या. राईट. तर अशा पद्धतीनं ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. काही जर अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. राईट. आता एखाद्याला गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल मिळालेलं आहे आणि त्याला गव्हर्नमेंट IT पाहिजे, राईट, IT ब्रँच पाहिजे. आता तुम्हाला कॅप राऊंड 2 चा रूल काय आहे, कॅप राऊंड 2 चा रूल, पहिले 3 कॉलेज जर तुम्ही टाकलात, ठीक आहे, तर त्यापैकी जर तुमचा नंबर लागला, पहिले 3 कॉलेज टाकलात तुम्ही, त्यापैकी जर तुमचा नंबर लागला तर ती सीट जी आहे ते ऑटो फ्रीज होते. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागते. राईट. मग आता सेकंड नंबर समजा तुम्ही गव्हर्नमेंट कम्प्युटर टाकलात, आता तुम्हाला जे टाकायचा, ज्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे ते इथे टाकू शकता. जसं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड, ठीक आहे. आता कम्प्युटर ब्रँच समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक संभाजीनगर, असे तुम्हाला ऑप्शन्स भरायचे आहेत. राईट. आता काही आता समजा थर्ड कॉलेज समजा गव्हर्नमेंट, आता ज्याला समजा कुठली ब्रँच आवडते, AI ब्रँच आवडते, ठीक आहे, गव्हर्नमेंट समजा गव्हर्नमेंट कॉलेजचं AI ब्रँच. राईट. असे 3 ऑप्शन्स तुम्हाला टाकायचे आहेत. आता काही विद्यार्थ्यांचा असा सुद्धा प्रश्न आहे, सर मला हे इलेक्ट्रिकल ब्रँच मिळालेली आहे, ठीक आहे. आता पहिली ज्या विद्यार्थ्यांना जी ब्रँच मिळालेली आहे, राईट, आता त्यांचा विचार बदललाय, नॉन फ्रीज केले, ते बेटरमेंट केले, 1000 रुपये फीस भरून आता म्हणत आहे सर मला आता इलेक्ट्रिकललाच ऍडमिशन घ्यायचं आहे, मग मी काय करू, ऑप्शन फॉर्म 2 भरू का नको, ठीक आहे. तर ऑप्शन फॉर्म 2 तुम्ही नॉन फ्रीज केलात, बेटरमेंट केलात, म्हणजे ऑप्शन फॉर्म 2 तुम्हाला भरावंच लागेल. राईट. जे ऍडमिशनची, जेव्हा तुम्हाला हे कॉलेज मिळालं, ऍडमिशनची डेट होती, ऍडमिशनसाठी तुम्हाला 3 दिवस टाइम होता, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन करायचं होतं, पण तेव्हा तुम्हाला वाटत होतं की मला इलेक्ट्रिकल नको, मला IT पाहिजे, कम्प्युटर पाहिजे, किंवा AI पाहिजे. राईट. पण आता तुमचा विचार बदललाय, नाही सर मला इलेक्ट्रिकलच पाहिजे. तर मग असं असेल तर ह्या ठिकाणी इथं तुम्ही हे 3-4 कॉलेज ज्याचा कट ऑफ खूप जास्त हाय आहे, ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकत नाही, असे कॉलेज तुम्ही टाकू शकता.
राईट, म्हणजे इथं ह्या ठिकाणी नंबर लागणार नाही, म्हणजे ही सीट तुम्हाला मिळेल. आता ह्या ठिकाणी तुम्ही समजा हे 3 कॉलेज टाकलात ऑप्शन फॉर्म 2 भरताना, तर फोर्थ नंबरला तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म भरत असताना दिसणार नाही, पण फोर्थ नंबरला ऑटोमॅटिक जे तुम्हाला फर्स्ट राऊंडला गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकलचं कॉलेज जे मिळालं होतं ते ऑटोमॅटिक हा जो आहे तो फोर्थ नंबरला येईल. फोर्थ नंबरला म्हणजे आता तुम्ही जेवढे ऑप्शन भराल त्याच्या शेवटी येईल. एखाद्याने समजा 10 ऑप्शन भरलेला आहे तर 11व्या नंबरला हा गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॅप राऊंड 1 मधला लागलेला येईल. एखाद्याने समजा 25 ऑप्शन भरलेला आहे, राईट, मग ते 26 नंबरला येईल. म्हणजे लास्टला तुमचा ऑटोमॅटिक जे पहिलं कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला मिळालेलं आहे ते या ठिकाणी येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंड 2 भरत असताना तुम्ही काळजी काय घ्यायची आहे, तर या ठिकाणी आता तुम्हाला जर तुमचं जे पर्सेंटेज आहे, एखाद्याचा पर्सेंटेज आहे समजा ह्या ठिकाणी 87% आहे, राईट, 87% आहे. पहिल्या कॅप राऊंडला तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज पूर्ण टाकलेले आहेत आणि त्यामध्ये तुमचा IT किंवा कम्प्युटरला समजा नंबर लागलेला नाही, राईट. तर मग आता तुम्हाला जर IT किंवा कम्प्युटरच पाहिजे तर काय करू शकता तुम्ही, तर तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे प्रायव्हेट कॉलेज. ठीक आहे, प्रायव्हेट कॉलेजला तुम्हाला आरामशीर नंबर लागून जाईल, तर प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, राईट. आणि आता मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडचं अनालिसिस केलेलं आहे प्रत्येक ब्रँचचं. तर मॅक्सिमम सीट जसं आता IT ब्रँच आहे, IT ब्रँचला टोटल सीट आहेत 60, तर त्याच्यापैकी कॅप राऊंड 1 मध्ये 59 सीट फुल झालेले आहेत, ऍडमिशन विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. फक्त एकच सीट वॅकंट आहे, ते पण ऑर्फनची, राईट. तर असंच स्ट्रक्चर, हेच स्टेटस महाराष्ट्रातल्या प्रत्येक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचं आहे. मी तुम्हाला आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगलं होतं, फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जवळपास अंदाजे मी तुम्हाला सांगितलं होतं 90% जागा भरतात, तर ह्या ठिकाणी 99% जागा तुमच्या काय झालेले आहेत, फिल झालेले आहेत. ठीक आहे. मॅक्झिमम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जे असतात तर त्यांचं कट ऑफ खूप जास्त असते आणि मॅक्झिमम फर्स्ट कॅप राऊंडला नंबर लागल्यानंतर विद्यार्थी ऍडमिशन घेतात. आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, आता बाकी ब्रँचला थोडं कमी ऍडमिशन झालेले आहेत, पण सध्या डिमांड IT आणि कम्प्युटरची आहे, त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजचा सुद्धा कट ऑफ खूप हाय जात आहे, राईट. तर आणि बाकीच्या ब्रँचेसचं सुद्धा सीट मॅक्झिमम भरलेल्याच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कॅप राऊंड 2 मध्ये फक्त गव्हर्नमेंटच करू नका. तुम्हाला जर पर्सेंटेज कमी असतील तर त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस पण टाका, राईट. कारण की कॅप राऊंड 1 मध्ये काही विद्यार्थी बरेच ऍडमिशन घेतलेले आहेत, कॅप राऊंड 2 मध्ये सुद्धा या ठिकाणी मॅक्झिमम विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि प्रत्येक प्रायव्हेट कॉलेज असू द्या, गव्हर्नमेंट कॉलेज असू द्या, मॅक्झिमम सीट त्या ठिकाणी काय होतात, फुल होऊन जातात. त्यामुळं तुम्ही वाट बघत बसू नका. 4 कॅप राऊंड आहेत, सर मी मग 2ला सगळे गव्हर्नमेंटच टाकणार, मग नाही लागला तर मी 3rdला जाणार, 3rd मध्ये पण गव्हर्नमेंटच टाकणार, नाही लागला तर मी 4thला जाणार. ठीक आहे. तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला हे कॉलेज जर मिळत नसतील तर प्रायव्हेट कॉलेज टाका. आणि कॅप राऊंड 2 झाल्यानंतर प्रायव्हेट कॉलेज असू द्या, गव्हर्नमेंट, मॅक्झिमम सीट फुल होऊन जातात. मग कॅप राऊंड 3ला तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी खूप कमी जागा शिल्लक असतात, त्यामुळं तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. कॅप राऊंड 2 भरत असताना असे तुम्हाला कॉलेजेस, असे ब्रँचेस निवडायचे आहेत जेणेकरून तुमचा नंबर लागला पाहिजे, राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजेस भरा आणि तुमचा नंबर लागला पाहिजे. लागल्यानंतर ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड 2 भरण्यासाठी. आता जे विद्यार्थी भरलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी निवांत राहायचं आहे याचा रिझल्ट लागेपर्यंत, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही भरलेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 2 भरून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपल्या ह्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट आहेत पॉलिटेक्निक रिलेटेड ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळत जातील. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आणि जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा
तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करायचा आहे तर आपले बॅचेस नांदेडला स्टार्ट झालेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक ह्या ॲपची लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव गाव पूर्ण व्यवस्थित भरा, जसं जसं त्या ठिकाणी विचारेल तसं. आणि रेकॉर्डेड कोर्समध्ये 2nd नंबरला बेसिक मॅथमॅटिक्स M1 हा सब्जेक्ट आहे. कॉलेज सुरू होण्यासाठी थोडा वेळ आहे, पण तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला लागा, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल मॅथचा, राईट. आणि मॅथची भीती तुमच्या मनामधनं निघून जाईल, म्हणजे पॉलिटेक्निक तुम्हाला इझी वाटेल. जेव्हा बाकीचे विद्यार्थी कॉलेजमध्ये जातात त्यांना सिलेबस माहीत नसते, त्यानंतर सब्जेक्टचं नाव माहीत नसते, तोपर्यंत तुमचे कमीत कमी 2 ते 3 चॅप्टर त्या ठिकाणी अभ्यास करणं कंप्लीट होते. तर सर्वांना विनंती आहे, ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा ॲडमिशन घेणार आहेत किंवा कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, तर तुमच्याकडे सध्या वेळ आहे, राईट. दिवसामधून तुम्ही 2-3 तास जरी ऑनलाईन अभ्यास केला तरी सुद्धा जमते, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचे काही कमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.